शिवाय एक PSI नोकरी देऊ शकत नाही, एवढंच मला माहिती आहे. त्याची कोणीतरी पोलीस खात्यातून शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर ते आलेले आहेत. सरकारने ते रोखायला पाहिजे, तेवढंच मी म्हणतो. सरकारनं ती फाईल थांबवायला पाहिजे. आणि मी गृहमंत्री नव्हतो किंवा मी मुख्यमंत्री नव्हतो, त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी आता बोलणार नाही. राऊतसाहेब, आणखी काही विषय आहेत देश आणि महाराष्ट्राच्या संदर्भात, विशेषतः ऑपरेशन सिंदूर संदर्भातले, की ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचं, सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ हे परदेशात विविध देशांमध्ये UN वगैरे जाणार आहे आणि तिथे ती भूमिका मांडणार. त्या काँग्रेसचे शशी थरूर यांची नियुक्ती वादात सापडलेली आहे. काँग्रेस नेत्यांनी शशी थरूर यांचं जे नाव सरकारने त्यात टाकलेलं आहे त्यावर आक्षेप घेतलेला आहे. मुळात या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे. शशी थरूर यांनी युनायटेड नेशनमध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलं, उत्तम काम केलं. पण आता हा विषय भारतीय जनता पक्षाने राजकीय केला, हा विषय त्यांनी राजकीय केला. आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे. आता तुमच्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ना, एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे. आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे? मी काय मांडणार काय? दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती. हे माझं मत मी तुम्हाला सांगतो. विरोधी पक्षानं 2 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं. काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं, ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे. तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही. आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रकरणात त्याची आम्हाला माहिती मिळावी, ती तुम्ही द्यायला तयार नाही. आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं. हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजूंनी. किरण रिजिजू कोण? संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत. आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात RJD दिसते काय तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना. मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं, एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे